नमस्कार, मी अनुराधा कदम. स्पीड न्यूज लाईव्ह 24 मध्ये आपलं स्वागत. पाहूयात आता देश आणि विदेशातील वेगवान बातम्यांचा आढावा स्पीड न्यूज टॉप 10 मध्ये. मराठा क्रांती ठोक मोर्चाचे कोल्हापुरातील कार्यकर्ते नवी मुंबईतून ताब्यात. मुंबईत सर्व मराठा नेत्यांना एकाच मंचावर आणण्याचा नरेंद्र पाटील यांचा प्रयत्न. तर एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यासाठी मराठा संघटना मातोश्री बाहेर आंदोलन करण्याची शक्यता. राज्यात गेल्या 6 दिवसात कोरोना रुग्णांमध्ये घट, मृत्यूदरही कमी. काल दिवसभरात 10,244 कोरोना बाधितांची नोंद, तर 12,982 जण कोरोनावरील उपचारानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये परतले. माझी तब्येत उत्तम, व्हिडिओ जारी करून ट्रम्प यांनी दिली माहिती. 15 ऑक्टोबर पासून शाळा सुरू करण्याचे केंद्र सरकारचे संकेत. केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल यांची माहिती. राज्य सरकारच्या निर्णयाकडे लक्ष. ठाण्यातील अनंत करमुसे मारहाण प्रकरणी 3 पोलिसांना अटक. मंत्री जितेंद्र आव्हाड समर्थकांनी करमुसे यांना मारहाण केल्याचा आरोप. चाहत्यांची प्रतीक्षा संपली. मिर्झापूर 2 या वेब सिरीजचा ट्रेलर आज प्रदर्शित होणार. दुपारी 1 वाजता ट्रेलर रिलीज करण्यासाठी अमेझॉन प्राईम सज्ज. केंद्राच्या कृषी कायद्याबाबत शेतकरी संघटनांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत आज चर्चा. महाराष्ट्रात कायद्याची अंमलबजावणी करण्यास काँग्रेसचा विरोध. भारत आणि चीनमध्ये तणाव असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग समोरासमोर येण्याची शक्यता. 17 नोव्हेंबरला ब्रिक्सच्या व्हर्च्युअल बैठकीत दोन्ही नेते भेटण्याची चिन्हे. दिल्लीच्या भेदक माऱ्यासमोर बेंगलोरचे धुरंधर निष्प्रभ. दिल्ली कॅपिटल्सची रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरवर 51 धावांनी मात. आज मुंबई आणि राजस्थान आमने सामने. आजचा टॉप 10 इथेच संपला. उद्या भेटू नव्या टॉप 10 सह. तोपर्यंत पाहत राहा स्पीड न्यूज लाईव्ह 24. स्टे लाईव्ह, स्टे अपडेट.